फेरफार प्रकरणामध्ये ही सगळ्यात मोठी कारवाई आहे। ब्लड रिपोर्टमध्ये फेरफार करणारा डॉक्टर अजय तावरे ही निलंबित झालेला आहे। निलेश बुधावले आपले प्रतिनिधी या संदर्भात अधिक माहिती आपल्यापर्यंत पोहोचवत आहेत। निलेश, सर्वात मोठी कारवाई खरं तर या क्षणाला पाहायला मिळते आहे। विनायक काळेंना सक्तीवर रजेवर पाठवणं आणि दुसरीकडे अजय तावरे, काय नेमकं प्रकरण? विशाल, खरं तर आज सकाळपासूनच या कारवाईच्या अनुषंगानं संपूर्ण राज्याचं लक्ष लागून राहिलं होतं, कारण या प्रकरणामध्ये जे दोषी आहेत त्यांच्यावर सक्त कारवाई करू अशी भूमिकाच वैद्यकीय शिक्षण विभागाच्या वतीने घेण्यात आल्याची माहिती मिळाली होती। त्यानुसार डॉक्टर अजय तावरे, डॉक्टर श्रीहरी हरनोर आणि त्या ठिकाणी असणारे शिपाई घट कांबळे या तिघांनाही निलंबित करण्यात आल्याची माहिती आता वैद्यकीय शिक्षण विभागाच्या वतीने देण्यात आलेली आहे। या संदर्भातली GR देखील नुकताच पारित करण्यात आलेला आहे। तर दुसरी महत्वाची बाब म्हणजे BJ मेडिकल कॉलेजचे जे अधिष्ठाता आहेत त्यांच्यावर देखील ठपका ठेवण्यात आलेला आहे। कामकाजामध्ये दुर्लक्ष करणं असेल किंवा त्यांच्या एकंदरीतच वर्तणुकीवरून देखील त्यांच्यावर कारवाई करण्यात आलेली आहे। विनायक काळे यांना देखील आता तात्काळ सक्तीच्या रजेवर पाठवण्यात आल्याची माहिती आता समोर आलेली आहे। त्यांच्या जागेवर आता अहिल्यादेवी होळकर शासकीय वैद्यकीय महाविद्यालय बारामती या ठिकाणचे अधिष्ठाता डॉक्टर चंद्रकांत म्हस्के यांच्याकडे अतिरिक्त कारभार देण्यात आल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे। खरं तर काळे यांना दुपारीच पत्रकार परिषद घेतली होती आणि आपण काय काय कारवाई करणार आहोत याबद्दलची माहिती दिली होती, मात्र आता त्यांनाच थेट सक्तीच्या रजेवर पाठवण्यात आल्याची माहिती समोर आल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे। वैद्यकीय शिक्षण मंत्र्यांना आज दुपारीच पल्लवी सापळे ज्या या SITच्या प्रमुख होत्या, ज्यांच्या माध्यमातून SIT नेमण्यात आली होती आणि SITच्या माध्यमातून त्यांना एका दिवसामध्ये एक अहवाल तयार करून आज सकाळी सुपूर्द केल्याचं आपल्याला पाहायला मिळालं होतं आणि त्यानंतर दुपारपासूनच कारवाईला सुरुवात झाली होती। यातली महत्वाची बाब अशी आहे की सध्या मुख्यमंत्री आपल्या मूळ गावी असल्यामुळं अजय तावरेंच्या निलंबनाचं काय होणार या संदर्भामध्ये चर्चा होती। मात्र काही वेळापूर्वीच या ठिकाणी मुख्यमंत्री कार्यालयाचे जे सर्व अधिकारी आहेत ते हसन मुश्रीफ यांच्या बंगल्यावर पोहोचले होते आणि त्यांच्या माध्यमातून या ठिकाणी अजय तावरेंच्या निलंबनाच्या संदर्भामध्ये देखील कारवाई करण्यात आल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। अजय तावरे यांना देखील आता निलंबित केलेलं आहे। यासोबत डॉक्टर श्रीहरी हरनोर वैद्यकीय शिक्षण विभागाचे हे सर्व अधिकारी आहेत आणि याच ठिकाणी ज्यांना मदत केली म्हणजे ब्लड सॅम्पल प्रकरणामध्ये ज्यांना रक्त बदलायला मदत केली त्या शिपायाची देखील निलंबनाची कारवाई झाल्याचं आता आपल्याला पाहायला मिळतंय। आत्ताच्या घडीची आणखीन एक महत्वाची बाब म्हणजे विनायक काळे यांच्यावर देखील सक्तीच्या रजेची कारवाई करण्यात आलेली आहे। आणि धन्यवाद निलेश, आपण दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी। तर ससूनचे डीन विनायक काळे सक्तीच्या रजेवर, तर पुणे ब्लड सॅम्पल